मंडुलकर अँड टीम यांच्या माध्यमातून मात्र या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण तुम्हाला पाहायला मिळू शकेल. काही प्रेक्षक अजून बघा रात्रीचे 2 वाजायला आलेले आहेत आणि तरी सुद्धा मात्र प्रेक्षकांची एक उत्स्फूर्त गर्दी आपल्याला उतरण्याचा प्रतिसाद या स्पर्धेसाठी मात्र पाहायला मिळतोय. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं आम्ही विशेष कौतुक करतोय, कारण गेली कित्येक वर्ष हा जो प्रेक्षक वर्ग आहे या स्पर्धेशी जुळला गेलाय आणि या प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळेच आज वाय चषक हे नाव संपूर्ण मुंबई, महाराष्ट्र आणि संपूर्ण भारतभरात गाजतंय. हे वैशिष्ट्य राहिले या स्पर्धेचं. दरवर्षी काहीतरी वेगळं करण्याचा मानस असतो मंगेश नारकर मित्रमंडळाचा. यावर्षी तब्बल 3 गटांमध्ये आणि प्रत्येक गटासाठी असणारं वेगळं बक्षीस आणि खुल्या गटासाठी आपण जसं पाहिलं तर यावर्षी 2.5 लाख रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार आणि महिलांचे 9 संघ, दिग्गज खेळाडू अर्थात ओव्हर 40चाही गट यावर्षी या स्पर्धेदरम्यान खेळताना तुम्हाला पाहायला मिळेल. तब्बल 5 दिवसांचा हा क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहणार आहात. दरम्यान पहिल्या रात्रीतली शेवटची मॅच उदयदा 17 चेंडू 34 धावांची खेळी मगाच्या मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅच ठरले होते लॅबो. मॅचची होईल सुरुवात. पहिला चेंडू प्रथमेश, पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर आक्रमण. पहिलाच बॉल, सीमारेषा पार 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 पार, चौकार लॅबोच्या बॅटमधून. पहिल्याच बॉलवर आपले इरादे स्पष्ट केलेत. पुढील फेरी गाठायची आहे तर हा सामना जिंकायचा आहे. दोन्ही बाजूला मॅन ऑफ द मॅच टी शर्ट परिधान केलेले खेळाडू आहेत. बेस्ट वर्सेस बेस्ट. पुन्हा एकदा, परंतु या वेळेला क्षेत्ररक्षक येतोय विकास. एकच धाव त्या ठिकाणी घेण्याची संधी मिळते लॅबोला. सलामीच्या जोडीमधून राहुल अर्थात लॅबोल पण बघतो चौकार आणि एक सिंगल धाव त्याच्या बॅटमधून. त्याच्या जोडीला मात्र रोहन. दोन्ही फलंदाजांची मगाची भागीदारी मात्र पाहण्याजोगी होती. एक अप्रतिम पार्टनरशिप त्या दोघांनी बिल्ड करत मात्र आतापर्यंतचा या पहिल्या दिवसातला हायएस्ट स्कोर मगाच्या मॅच मध्ये जॉर्ज 11 कल्याण या संघाने बनवला होता. प्रथमेश आणि त्याच्या विरोधात आता मात्र समोर आपण जर पाहिलं तर रोहन आहे. 17 चेंडू 34 धावा लॅबोने मगाच्या मॅच मध्ये बनवत आपल्या सामनावीराचा या स्पर्धेतला मान त्याने पटकावला. या मॅच मध्ये काय करतील रोहन आणि लॅबो अर्थात राहुल. या वेळेला सुंदर पाहायला मिळतोय. बऱ्याच वेळ मात्र बॉल हवेत राहतोय आणि निघून जातोय बॉल. खराब फिल्डिंगचं प्रदर्शन, मिसफिल्ड पाहायला मिळतंय आणि हा चौकार. विकास कडून मात्र अपेक्षित नव्हतं असं क्षेत्ररक्षण. आतापर्यंत खूप जबरदस्त फिल्डिंग त्यांनी केली होती, परंतु या वेळेला मात्र थोडासा गोंधळतोय, गडबडतोय आणि त्यामुळे मात्र 4 धावा मिळतात जॉर्ज 11 कल्याणला आणि रोहनला. 3 चेंडूत 9 धावा आलेत. पॉवर प्लेचं षटक आहे. फक्त 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या किंवा इनर सर्कलच्या बाहेर आपण पाहू शकाल. एक मिड विकेट आहे तर दुसऱ्या बाजूला एक्स्ट्रा कव्हरवर एक क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा मात्र डाऊन दी ग्राउंड. मिड ऑन मध्ये मात्र मिड ऑफ मध्ये मात्र 2-2 क्षेत्ररक्षक. अगदी क्षेत्ररक्षक आपण जर पाहिलं तर गोलंदाजांना संरक्षण देत आहेत, परंतु मागील चेंडूवरती थोडीशी खराब फिल्डिंग पाहायला मिळाली लॉंग ऑफ क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. डॉट बॉल आलाय मागील बॉलवरती. या वेळेला कट करण्याचा प्रयत्न होता, अगदी थोडक्यात बचावली असं म्हणावं लागेल. जर का त्या पडद्यावरती डायरेक्ट बॉल लागला असता तर विकेट गमावावी लागली असती. एक सर्वांगीण सुंदर क्रिकेट येत्या 5 दिवसांमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. पहिली रात्र मात्र अगदी अंतिम टप्प्यामध्ये आहे. शेवटचा सामना आजच्या रात्रीतला जॉर्ज 11 कल्याण विरुद्ध AM बॉयज. प्रथमेशचा पुढील चेंडू पुन्हा एकदा स्ट्राईकवर. राहुल पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने गॅप मध्ये सजवलाय फटका. पाठवलाय चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. एक कडक कडकडीत फटका येतोय राहुलच्या बॅटमधून अर्थात लॅबोच्या बॅटमधून. आणखीन एक वाय चषक चौकार. वॉट बॅटिंग. 14 धावांचं हे षटक आणि पुन्हा एकदा मात्र एक चांगली सुरुवात. इंग्रजीमध्ये असं म्हटलं जातं की वेल बिगन इज अ हाफ डन. एक चांगली सुरुवात जी आहे ती कुठेतरी मात्र एक चांगला अंत होतो असं नेहमी म्हटलं जातं, परंतु आता सुरुवात तर झाली आहे, आगाज तर केलाय. या मॅचला अंजाम द्यावा लागेल. खरं तर या स्पर्धेला आयोजित करत असताना आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याचं कौतुक करावं लागेल, कारण प्रत्येक कार्यकर्त्याला जे दिलेलं डिपार्टमेंट आहे त्याचा जो भाग आहे त्याच्या भागाचं जे काम आहे त्या प्रत्येक कार्यकर्त्यानं अगदी प्रामाणिकपणे बजावलेलं आहे कित्येक वर्षापासून.
आणि काय गोलंदाजी, मगाशी जी गोलंदाजी आपण पाहिली होती सुनील यांच्या माध्यमातून, फिरकीचा जादूगार आणि एक दिग्गज खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलं होतं. 2 ओव्हर 4 रन आणि 4 विकेटचा स्पेल त्यांनी हाताळला होता आणि पहिली मेली मेडन ओव्हर मात्र हाताळण्याचा मान सुद्धा पटकावला होता. तोच सुनील मात्र आता बॉलिंग मार्कवरती आलाय. पहिल्या षटकाखेरीज दरम्यान 14 धावा, परंतु आज जॉर्ज 11 कल्याण संघासमोर आज जर पाहिलं तर सुनीलवर एक मोठी जबाबदारी आहे. कारण मगाच्या मॅच मध्ये जी गोलंदाजी त्यांनी केली होती ना, ती या मॅच मध्ये करणं खूप आवश्यक असणार आहे. कारण समोर एक बलाढ्य संघ आहे, बलवान संघ आहे, ताकदवर संघ आहे, एक शक्तिशाली संघ आहे जॉर्ज 11. पहिला चेंडू ऑफस्टमच्या जास्त बाहेर होता, पण उदयजी यांनी मात्र व्हाईट बॉलचा इशारा कळवलाय. आपले दोन्ही हात जमिनीला समांतर केलेत. पुन्हा एकदा फिरकी, परंतु टप्पा कुठेतरी लाईन आणि लेंथ बघा. बाहुबलीमध्ये कटप्पा आणि क्रिकेटमध्ये टप्पा खूप महत्वाचा आहे. या वेळेला मात्र अगदी सहजतेने खेळलेला हा फटका. डीप स्क्वेअर लेग मध्ये मात्र आपण जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक तैनात केलाय. सुनील एक तसं बघायला गेलं तर अनुभवी गोलंदाज आहे. आपल्या गोलंदाजीला अनुसरून क्षेत्ररक्षण कसं सजवायचं हे सुनीलला चांगलं ठाऊक, आणि स्पेशली या मैदानावरती, कारण बरेच वर्ष वायकट्टा खेळतायत आणि बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे त्यांच्याकडे. तर दुसऱ्या बाजूला मात्र एक ताकदवर जोडी आहे, रोहल आणि राहुल. यावेळेला सुंदर स्क्वेअर कट, मिसफिल्ड. पुन्हा एकदा मात्र बॉल सीमारेषेच्या दिशेने स्वतःला झोकून दिलं यावेळेला विकासने. काय फिल्डिंग आहे. आणि बघा, प्रेक्षकांना काही आवडलं की सांगायची गरज पडत नाही. वायकट्टाचे प्रेक्षक तितकेच आपण जर पाहिलं तर लक्षपूर्वक ही मॅच बघत असतात. बारीक बारीक गोष्टींकडे प्रेक्षकांचं सुद्धा लक्ष असतं. आणि आज विकासची आज फिल्डिंग आवडली, लगेच टाळ्या वाजवल्या. एक आवडता प्रेक्षक वर्ग आहे. थोडस जरा मागे सरकून बसा, आपण प्रेक्षकांना तिकडच्या विनंती करतोय. थोडस लाईनीपासून मागे सरकून बसा. खूप खूप धन्यवाद. आणि रेलिंग्स वरचं जरा वजन कमी करा. बघा तिकडे रेलिंग्स मगाशी ऑलरेडी एक रेलिंग तुटलेली आहे. बॅनरवर आपण जास्त जोर देऊ नका. रात्रीचे 2 वाजून गेलेले तरी सुद्धा इतका मोठा प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला लाभला, हे आमचं भाग्य आहे. सुंदर फटका. या वेळेला मात्र बॉल अडवू शकणार नाहीत. निघून जातोय बॉल, वन बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा, चौकार. लॅबो आज मात्र पूर्णपणे फॉर्म मध्ये आहे. आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर आणि त्याच्या बॅटमधून येणारे जे पुस्तकी फटके आहेत, कॉपी बुक स्टाईल जे फटके आहेत, अगदीच मनमोहक असे फटके आहेत. पहावे पहावे आणि पाहतच राहावे. प्रेक्षकांच्या मन जिंकणाऱ्या फलंदाजीला नक्कीच सलाम आहे. लॅबो पहिल्या मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅच, आणि याही मॅच मधून मात्र अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळते. 1-2 का 4, 3 चेंडूंमध्ये 7 धावा, 1-2 आणि चौकार. आणि या वेळेला नो बॉलचा इशारा आलाय, परंतु विकास आहे त्यावेळेला क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत. 2 त्यानंतर सिंगल, त्यानंतर एक डबल आणि एक चौकार. आता मात्र नो बॉलवर सिंगल, परंतु एकच धाव मिळेल. अतिरिक्त धावा ज्या आहेत त्या काउंट होणार नाहीयेत या स्पर्धेदरम्यान. स्ट्राईकवर रोहन आहे सुनीलच्या पुढील चेंडूसाठी. या वेळेला मात्र संयमाचा वापर केल्यास डिक्लेअरकडे जात होता बॉल, त्याला मात्र अडवलं. धावसंख्या झाली ती 25 विदाउट एनी लॉस इन द एंड ऑफ 1.4 ओव्हर. 1.4 चेंडू नंतर बिनगडी बाद 25 धावा. एक चांगली सुरुवात पुन्हा एकदा पाहायला मिळते जॉर्ज 11 कल्याण संघाकडून. यावेळेला सेफ आउट झाले आहेत, परंतु मिड ऑफ मध्ये फिल्डर आहेत, रन मिळणार नाही. डॉट बॉल येतोय शेवटचा. आता मात्र चेंडू शिल्लक राहिलाय. षटक क्रमांक 2 समाप्तीच्या दिशेने. पुन्हा एकदा मात्र स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न, मिसफील्ड झालं यावेळेला. संधी मिळाली फलंदाजांना, अर्थात लॅबोच्या बॅटमधून सिंगल सोबत ओव्हर नंबर 2 ची होते. सांगता 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या बिनगडी बाद 13 सरासरीनं मात्र 2 ओव्हर नंतर स्कोर जाऊन पोहोचलाय तो 26 विदाउट एनी लॉस इन द एंड ऑफ सेकंड ओव्हर. याच सरासरीने जर बॅटिंग होत राहिली ना, तर मला वाटतं मगाशच्या मॅच मधला सुद्धा स्कोर इथे कुठेतरी जसं आपण मगाशी पाहिलं होतं 64 धावा बनवल्या होत्या 5 ओव्हर मध्ये, आणि तीच सरासरी याही मॅच मध्ये कायम आहे.
नोला प्लस नाहीये, 12 धावा या ओव्हरमधून आलेत. एकूण धावसंख्या झाली आहे 26. नो वरती प्लस नाहीये रन. 2 वाईट बॉल आलाय, एक नो बॉल आलाय. त्यावर जी धावून काढली तीच फक्त मोजली जाणार आहे. नो बॉलची कोणतीही एक्स्ट्रा धाव मिळणार नाहीये, किंवा त्यावर आलेली एक्स्ट्रा धाव जी आहे ती मोजली जाणार नाहीये. नोवर चौकार आला, फक्त चौकार मोजला जाईल. नोवर 2 धावा आल्या, फक्त 2 धावा मोजल्या जातील. एक धाव आली, एकच धाव मोजली जाईल. अतिरिक्त धाव जी आहे ती तुम्हाला मिळणार. इथे तुम्हाला जे काही करायचंय ते बॅटने करायचंय. हे सुरुवातीच्या मॅच पासून आम्ही तुम्हाला सांगतोय. येस, अनिकेत येतोय डावकुरे हातात लेफ्ट राऊंड विकेटचा मारा घेऊन. लोबोसाठी मात्र पहिला बॉल, पहिला चेंडू मात्र हलक्या हाताने पुश केलाय. थोडा संयमी दाखवलाय अनिकेतने. आज पहिला बॉल हाताळला, त्यावर मात्र एकच धाव घेतली लोबोनं. राहुल अर्थात आणि दुसऱ्या बाजूने रोहन. ही एक अनबिटेबल जोडी दिसून येते या स्पर्धेदरम्यान. दोघांना बाद करणं थोडंसं कठीण जाते गोलंदाजांना. समोर सुनील सारखा गोलंदाज होता, त्याच्या समोरही त्याला विकेट पटकावता आलेली नाहीये. स्टेप आउट झाले, जोरदार फटका, ताकदवर शॉट. रोहनच्या बॅटमधून घणाघाती प्रहार, बॉल जातोय बाउंड्री लाईन पार. मिळतील धावा 4. येतोय हा वाई चषक चौकार. खूप चांगलं फुटवर्क पाहायला मिळालं. अगदीच ओळखलं होतं गोलंदाजाला, त्यामुळे रिस्क घेताना मला जरा पण त्या ठिकाणी विचार केला नाही. बरेच पुढे चालून आले होते आणि त्यावर मात्र हा चौकार. फुलटॉस बनवला. आणि हा फुलटॉस चेंडू जो आहे ना, तो एखाद्या बेरर चेक प्रमाणे असतो. बेरर चेक कसा आपण अमाऊंट भरतो, डायरेक्ट बँकेत जमा करतो की लगेच कॅश भेटते, इथे पण तसंच आहे. फुलटॉस चेंडू टाकला रे टाकला की त्यावर 4 धावा लिहिल्या, चौकार मिळवला की लगेच त्या 4 धावा तुमच्या अकाउंट मध्ये. 31 धावा बिनगडी बाद. पुन्हा एकदा मात्र एक चांगली भागीदारी पाहायला मिळणार की काय. 13 धावांची सरासरी. जसं पहिल्या 2 ओव्हर मध्ये आपण पाहिलं, प्रत्येक ओव्हर मध्ये चौकार आलाय असं म्हणावं लागेल आतापर्यंत. पहिल्या ओव्हर मध्ये 3 चौकार, दुसऱ्या ओव्हर मध्ये 1 चौकार आणि तिसऱ्याही ओव्हर मधून मात्र आता 1 चौकार आलाय आणि सिंगल येते आताच्या बॉलवर. 32 धावा, 2.4 चेंडू. या वेळेला मात्र सुंदर कव्हर ड्राईव्ह, आणि या वेळेला पंचांचा निर्णय जाणून घेणं महत्वाचं असेल. अडवलाय बॉल. काही वेळेला मिसफिल्ड केलं विकासने, परंतु या वेळेला जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा आपले एफर्ट्स लावले. आपलं 100 नव्हे तर आपलं 110%. आणि शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातला. या ओव्हर मधून मात्र कुठेतरी धावफलकावर आळा घातला गेलाय. फक्त आणि फक्त आपण जसं पाहिलं तर 7 धावांचं हे षटक. पहिल्या दोन्ही ओव्हर मधून डबल डिजिट मध्ये स्कोर आला होता, परंतु या ओव्हर मध्ये आपण जर पाहिलं तर कुठेतरी लगाम लावली, कुठेतरी आळा घातला धावफलकाला, कुठेतरी रोख लगावली गेली. फक्त 7 धावांचं हे षटक आणि 3 ओव्हर नंतर 11 धावांची सरासरी. धावफलकावर बिनगडी बाद 33 धावा. जॉर्ज 11 कल्याण. राहुल वैयक्तिक 10 चेंडूत 19 वर, तर रोहन वैयक्तिक 9 चेंडूत 12 धावांवर. शेवटची मॅच आपण चालू असलेली पाहतोय.
हॅलो चेक हॅलो. चला जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. जसं आपण पाहायला गेलं तर 41 धावा बॉक्स राहुल मोठी विकेट आली आहे. 20 धावा याही मॅच मध्ये मात्र त्याने बनवल्या. मगाच्या मॅच मध्ये 17 चेंडूत 34 धावांची एक वादळी खेळी त्याने केली होती. आणि या मॅच मध्ये मात्र हा फटका जसा आपण पाहायला गेलं तर अगदी पायात टाकलेला चेंडू होता, त्याला मात्र हवेत उडवून लावलं आणि माघारी परततोय तो राहुल. 12 चेंडूत 20 धावा त्याने बनवल्या आणि मात्र त्याची खेळी ते समाप्त होते. दरम्यान चौथ्या षटकातला अजून एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि धावसंख्या आपण जर पाहिली तर 41. एका गड्याच्या मोबदल्यात जॉर्ज 11 कल्याण. या मॅच मध्ये किती धावांचं टार्गेट सेट केलं जाणार हे पाहणं खूप महत्वाचं आहे. तसं बघायला गेलं तर समोर दोन्ही बाजूला जर लक्ष टाकलं तर तुल्यबळ संघ आहेत आणि दोन्ही संघांनी एक एक मॅच जिंकलेली आहे. त्यामुळे दोन्ही संघांना संधी आहे. हा सामना जर जिंकले तर सुपर 8 मध्ये दाखल होतील. आणि तसं बघायला गेलं तर पुढील वर्षाचा या पर्वातला हा सामना जर जिंकले दोन्ही संघ, तसं बघायला गेलं तर क्वालिफाय झालेत नेक्स्ट सीझन मध्ये खेळण्यासाठी. एक एक मॅच जर आपण जिंकलात या स्पर्धेमधली तर पुढच्या वर्षीचा प्रवेश तुमचा निश्चित आहे. आणि दरम्यान इथे मात्र आणखीन एक जबरदस्त फटका सुनीलच्या बॅटमधून. खातच मात्र चौकाराने उघडलंय. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. आणि चौकाराचं गोलंदाजाने स्वागत केले ते सुनीलने. 4 ओव्हरचा खेळ समाप्त. 45 धावा एका गड्याच्या मोबदल्यात जॉर्ज 11 कल्याण संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्या मात्र आपण जर पाहिली तर 45 आहेत. त्यापैकी 17 धावा रोहनच्या बॅटमधून आलेत. 11 चेंडूंचा सामना त्याने केलाय आणि सुनील मात्र 400च्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग करताना एका चेंडूत 4 धावा. आणि विरोधात आपण जर पाहिलं तर एएम बॉईज. आज एएम बॉईज संघासाठी किती धावांचं टार्गेट सेट केलं जाते हे पाहणं खूप महत्वाचं आहे. मगाच्या मॅच मध्ये 65 धावा. सुरुवात जसं बघायला गेलं तर 2 ओव्हरमध्ये 26 धावा होत्या धावफलकावर, परंतु तिसऱ्या ओव्हर नंतर कुठेतरी धावफलकाला आळा घातला गेला. फक्त 7 धावांचं षटक, परंतु पुन्हा एकदा एक मोठी ओव्हर ज्यामधून 12 धावा आल्यात. पराग याचं हे षटक मात्र समाप्त होते. शेवटची ओव्हर कोणाच्या हातामध्ये सोपवली जाणार? मला वाटतं आतापर्यंत 4 वेगवेगळ्या गोलंदाजांचा वापर केला गेलाय. म्हणजे एक गोलंदाज आहे तो 2 ओव्हर हाताळण्याची कुठेतरी संधी. आणि मला वाटतं अनिकेतच्या हातामध्ये ते षटक सोपवले गेले, कारण त्याने एकमेव असा गोलंदाज आहे ज्याने आपल्या ओव्हरमधून अवघ्या 7 धावा खर्च केलेत. त्यामुळे कर्णधाराने पुन्हा एकदा विश्वास दाखवला अनिकेतवर. रोहन आहे स्ट्राईकवर. स्टेप आउट झाले. एक धावेचा प्रयत्न आहे आणि होय, ही एक धाव पूर्ण सुद्धा होते. रात्रीची शेवटची मॅच आहे आजच्या पहिल्या दिवसातली. सुनील अर्थात त्यांना गांगुली या नावाने सुद्धा ओळखलं जातं अंडर बॉक्स क्रिकेट विश्वामध्ये. अशी बरीच नावं दिलेली आहेत खेळाडूंना किंवा बरीच टोकन नावं आहेत. टोकन नावांमध्ये पण आपण मगाशी जसं पाहिलं तर लॅबो, काय काय नावं असतात खेळाडूंची. पिंट्या, गोट्या, मोन्या, सोम्या, अकू, अशी बरीच नावं पाहिलेली आहेत आपण. यॉर्कर बॉल होता. चांगला चेंडू म्हणावा लागेल अनिकेतचा. तसं बघायला गेलं तर मगाशी ओव्हर 7च धावा त्याने खर्च केलेत आणि या ओव्हर मधून पण हाच प्रयत्न असेल की कशा मला कमीत कमी धावा खर्च करता येतील या शेवटच्या षटकात. तसं बघायला गेलं तर शेवटच्या षटकातून जास्तीत धावा येताना आपल्या नेहमी पाहिल्यात. हो, सुंदर बॉल पाहायला मिळतोय. रोहन सारख्या फलंदाजाला बीट करणं सोपं नाहीये. चांगला सेट झालाय आणि चांगल्या फॉर्म मध्येही आहे आणि त्याच्यासमोर निर्धाव चेंडू हाताळणं सुद्धा एक चांगली गोष्ट आहे. ही संपूर्ण डिजिटल माहिती तुम्हाला मेगा स्क्रीनवर दिसते. दरम्यान सुंदर फटका, परंतु एकच धाव. खोदा पहाड निकला चुहा असं म्हणावं लागेल. मोठ्या फटक्याच्या तयारीत होते, फक्त एकाच धावेवर समाधानी राहावं लागतंय. 48 धावा, 50च्या जवळपास स्कोर कुठेतरी जाऊन पोहोचण्याची शक्यता आहे. शेवटचे 2 चेंडू आहेत आणि सांघिक अर्धशतक कुठेतरी आता अपेक्षित केलं जातंय. शेवटच्या बॉलवर एक धाव आली की 50 धावा पूर्ण होतील आणि 51 ते मला वाटतं 52 धावांपर्यंत पण चौकार आला शेवटच्या बॉलवर तर मग मात्र कुठेतरी 53 धावांचा आकडा स्कोरबोर्डवर पाहायला मिळेल. आणि अपेक्षा आहेत कारण समोर एक इनफॉर्म बॅटर आहे. चांगल्या लयबद्ध फलंदाजीचं प्रदर्शन ज्याच्या माध्यमातून झालं असा रोहन आहे स्ट्राईकवर. 14 चेंडूत 19 धावांवर तो बॅटिंग करतोय. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवर या वेळेला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने तो आपण चौकार नुकतीच त्याची चर्चा करत होतो की शेवटच्या बॉलवर जर चौकार आला
तर 53 धावा धावफलकावरती असतील. आणि होय, तसंच झालंय. 53 धावा धावफलकावर आहेत. जिंकण्यासाठी येणाऱ्या 5 ओव्हरमध्ये 54 धावांचं लक्ष असेल ते AM बॉईज संघासमोर. तरी सुद्धा आपण जर पाहिलं तर एक चौकार आलेला असून सुद्धा 8च रन त्याने खर्च केले या शेवटच्या ओव्हरमधून. आणि संघाचं धावफलक कुठेतरी आळ्यामध्ये आपण जर पाहिलं तर कुठेतरी त्यावर कंट्रोल मिळवलं. समोर जे धावतं धावफलक होतं अगदी वेगानं धावत होतं सुरुवातीच्या 2 ओव्हर नंतर, परंतु तिसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 7 धावा खर्च करून कुठेतरी त्याला कंट्रोलमध्ये आणलं. आणि शेवटचा ओव्हरचा हा खेळ जो आहे तो 8 धावा त्याने खर्च केल्या. आणि एकूण धावसंख्या जर आपण पाहिली तर 53. जिंकण्यासाठी AM बॉईजला 54 धावांचं लक्ष. सो लेट्स प्ले. आणि वळूयात दुसऱ्या डावाकडे. आपण वळूयात बॉलिंगसाठी. ऋत्विक. स्ट्राईक एंडला बॅटर सचिन टुकरुल. घाटी चांगले खेळाडू आहेत. अनुभव आहे त्यांच्याकडे पण. आणि मागच्या वर्षीची मला मॅच अजूनही आठवते घाटीची, ज्याने वेगळ्याच अंदाजामध्ये बॅटिंग केली होती. बट तेही प्रत्युत्तर देते त्या सोबतीला. नॉन स्ट्राईक एंडला प्रथमेश. बॉलिंगसाठी ऋत्विक. 30 बॉलमध्ये 54 करायचे आहेत. पहिल्याच बॉलवरती करारा जवाब मिलेगा. तुम्ही मारलात, आम्ही पण मारणार. आणि किरण शिंदे तिकडे होते, बट बॉल अडवला गेलाय. आणि प्रथमेश आणि सचिन टुकरुल घाटीला बॅटिंग करावी लागेल. दोघांकडे पण अनुभव आहे आणि घाटीकडे क्षमता आहे. घाटीने मॅच अशी जवळून पाहिल्यात, सो त्याच्याकडे पण अनुभव आहे. आणि त्या सोबतीला प्रथमेश. 53 धावांची गरज असून मॅच जिंकण्याकरिता. खूप चांगलं क्रिकेट सुनील यांच्या माध्यमातून देखील पाहिलं गेलं. ऋत्विकने एक मिडन ओव्हर टाकली, सुनील यांनी देखील मिडन ओव्हर टाकले. बट ही मॅच जिंकून टॉप 8 मध्ये जाणारा दुसरा संघ कोण ठरणार? पहिल्या ॲपमधून वामिका स्टार पालघर संघ क्वालिफाय झाला. या बॉलवर देखील डाऊन द ग्राउंड समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. तिकडे आपण पाहतो चांगली फिल्डिंग. आणि थांबवलं गेलं. तिकडे बॉल येतो, आपण पाहिलं तिकडे डॉट बॉल. बाउंड्रीची गरज. सो कुठेतरी मॅच ऑन ठेवणं गरजेचं आहे. या बॉल देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला. तिकडे बॉल अडवला गेला. आणि डॉट बॉल. डॉट बॉल करून चालणार नाहीये. जर मॅच जिंकायची आहे AM बॉईज संघाला, तर कुठेतरी मॅच चालू ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळेच ही मॅच बनू शकते. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि एक चांगला फटका पाहिला गेला प्रथमेशच्या बॅटमधून. रन मात्र तिकडे 4 बॉल आणि
रन झालेत 5 रन. आज सर्व मंगेश नारकर मित्रमंडळ आयोजित दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या क्रीडा स्पर्धेचं आयोजन अगदी 14वा पर्व या क्रीडा स्पर्धेचं संध्याकाळ सत्रामध्ये अमयजी घोले यांच्या हस्ते मात्र या क्रीडा स्पर्धेचा शुभारंभ. याच परिसरातील युवा नगरसेवक युवा सेना सरचिटणीस एक मोठं काम त्यांच्या माध्यमातून या परिसरात नेहमीच पाहिलं गेलंय. सो मुंबईत देखील या क्रीडा स्पर्धेचा एक वेगळाच बोलबाला राहिला. संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून म्हणजे कोकणात देखील खूप एन्जॉय करतात क्रिकेट. हे देखील युट्यूबला प्रो लिंकला ही मॅच बघतायत. प्रथम क्रमांक तब्बल 2.5 लाख रुपये असणारी क्रीडा स्पर्धा आहे. द्वितीय क्रमांक 1.5 लाख रुपये. बॉलिंगसाठी ऋत्विक, स्ट्रायकिंगला बॅटर प्रथमेश. या बॉल देखील बॅट चेंज घेतली गेली. डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होती तिकडे आणि रन सिंगलने 6 रन झाले धावफलकावरती. हा बॉल खूप इम्पॉर्टंट आहे. या बॉलवरती मात्र प्रथमेशला चान्स घ्यावा लागेल. हिम्मतची किंमत आहे तरच मॅच बनू शकते टीम एम बॉईज. या बॉलवर देखील गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला. रोहन चिल्लेने तिकडे चांगला बॉल कलेक्ट केला गेला. बॅटर आउट. प्रथमेशची खेळी संपुष्टामध्ये ते रोहनने खूप चांगल्या अंदाजामध्ये बॉल अडवला गेला आणि बघा रोहनचा प्रेझेन्स ऑफ माइंड काय आहे. रोहनने या बॉलवर कीपर मात्र तिकडे चेंज केला आणि स्वतः तिकडे गेले आणि स्वतः तिकडे त्यांनी बॉल अडवला. स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. सो तिकडे रोहन स्वतः गेले की तिकडे थोडा फिल्डर अनुभवी पाहिजे आणि या ग्राउंडवर एक्सपिरियन्स खूप मॅटर करतो. सो त्याने तिकडे कीपर चेंज केला आणि टायमिंगला एक फिल्डर थोडा बदलला गेला. काय एवढे वर्ष मी आज एवढ्या चांगल्या लेवलला क्रिकेट खेळतोय हे रोहनने प्रूफ केलं. यस हे तुमच्याकडे पाहिजे. आणि 6 रन झाले त्या फलकावरती. 24 बॉल मध्ये 48 रन करायचे. 24 बॉल मध्ये 48 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंडला नवीन बॅटर आकाश भोवड येत आहेत. बॉलिंगसाठी किरण शिंदे. या बॉलवर देखील आपण परत थांबून ठेवलं गेलं. एक चांगला बॉल पाहिला गेला किरणच्या माध्यमातून. आता 23 बॉल मध्ये 48 धावांची गरज आहे. या बॉलवर देखील गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला. गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. लॅबोने तिकडे मात्र क्रिकेटमध्ये फुटबॉल. लॅबोने अगदी मेसी सारखा पास केला तिकडे. एम्बापे. फुटबॉलचा पण एक क्रेज वेगळा आहे. सो लॅबोने खूप चांगलं शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केला. रन मात्र तिकडे 2 पुढे जाईल. 8 रन झालेत. मॅच क्रुशियल होईल का त्यासाठी आकाशला मात्र बॅटिंग करावी लागेल. आकाश सोबतीला सचिन टुकरुल घाटी एक अनुभवी खेळाडू आहेत. मॅच तेवढीच चांगली रंगताना पाहायला मिळेल का. संपूर्ण मुंबईचं लक्ष क्रीडा स्पर्धेवरती आहे. अगदी या बॉलवर देखील एक चांगला लेग ब्रेक फिरवला गेला किरणच्या माध्यमातून. पुन्हा एकदा डॉट बॉल. या बॉल देखील बॉल आतमध्ये आणला. टॅप केला मात्र तिकडे आणि रन सिंगलने. 9 रन्स होत आहेत. बाउंड्रीची गरज आहे. 4 बॉल 9 रन. या बॉल देखील ड्राईव्ह केल्या गेल्या. सचिन टुकरुलच्या बॅटमधून एक क्लासिकल अंदाजामध्ये स्ट्रोक पाहायला मिळतोय. इट्स अ बाउंड्री. चांगल्या अंदाजामध्ये बॅटिंग पाहायला मिळते. रन्स मात्र तिकडे 13 रन झाले धावफलकावरती. सचिन टुकरुल घाटी. ओल्ड इज गोल्ड. या बॉलवर देखील आपण परत थांबून ठेवलं गेलं किरणच्या माध्यमातून. उद्या सी ग्रुप मध्ये उद्या दुपारी 3:30 वाजता रिपोर्टिंग टाइम असणार आहे. रॉयल फॅम स्पोर्ट्स क्लब चेंबूर
त्यांच्या विरुद्ध वंश विघ्नहर्ता जोगेश्वरी ही 3:30 वाजता तुम्ही रिपोर्टिंग टाइम करा प्लीज. त्यानंतर श्री 11 दिवा डोंबिवली त्यांच्या विरुद्ध मॉडर्न 11 रॉयल फ्रेंड्स विक्रोळी अशी देखील एक मॅच चांगली असणार आहे. सो ह्याही टीमने आपण नोंद घ्या. सो या दोन टीमची एक विनिंग मॅच होईल, विनिंग टीम सोबत ती मॅच होईल तिसरी. त्यानंतर महिलांचे संघ असणारे सामने. त्यानंतर रात्री देखील आपण पाहिलं तर RM रेम्बो वडाळा त्यांच्या विरुद्ध स्वर्गीय बंटीदादा पाष्टे रिया 11 अशी मॅच असणार आहे. त्यानंतर स्वर्गीय शिवाजीदादा शेलार त्यांच्या विरुद्ध डेव्हिड पॅकर घाटकोपर अशी मॅच असणार आहे. हे आपलं व्यावसायिक गटातील हे उद्याचे 8 संघ इकडे इन ऍक्शन मध्ये खेळतील. सो उद्या पण खूप चांगलं करण पाटील आहेत. त्यानंतर जोगेश्वरीची देखील आपण पाहतो साहिल एक चांगली स्टारकास्ट आहे. एका संकेत बघत तर एका साईडला आपण पाहिलं तर नक्कीच रॉयल फ्रेंड्स मॉडर्न 11ची देखील एक चांगली स्टारकास्ट आहे. विक्रोळी टागोनगर कन्नमनगरचे खेळाडू आहेत. त्यानंतर RM रेम्बो आहे, प्रज्ञेश शिंदे आहे. त्यानंतर कल्याणची एक चांगली स्टारकास्ट आहेत. त्यानंतर स्वर्गीय शिवाजी शेलार कल्याणची देखील एक चांगली स्टारकास्ट आहे. चिट्टू सागर पावशी आणि त्यांची टीम आहे. त्यांच्यामध्ये डेव्हिड पॅकर घाटकोपर नितीन दळवी आणि त्यांची एक चांगली स्टारकास्ट आहे. सो सर्व मॅचेस उद्या पण पाहण्यासारखे आहेत. समीकरण बदललं गेले. 30 रन 40 रनची गरज आहे. मॅच होईल का? सचिन टुकुल घाटी मॅच फिरवतील का? संपूर्ण मुंबईला लक्ष आणि प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. आज सहकार नगर वडाळा, आपलं वडाळा सर्वांचं वडाळा. आय लव्ह वडाळा. बॉलर राज, या बॉलर आडव्या बॅटने खेळले गेलेत आणि अगदी थोड्या वेळासाठी वाटलं कृष्णा सातपुते स्टाईलने स्ट्रोक खेळतात की काय फाईन लेगला, बट सचिन टुकुल प्रयत्न करतायत. राज तेजी पण इझिली मारून देणार नाहीयेत. मॅच फाईट होईल. या बॉल देखील ऋत्विकने चांगला बॉल अडवला आणि रस मात्र तिकडे फक्त सिंगलने पुढे जाईल. 15 रनचा धाव फलकावरती. तिसरी ओव्हर चालू आहे. या बॉल डायरेक्ट हिट अँड बॅटर आउट. खूप चांगला डायरेक्ट हिट तिकडे लगावला पियुषने आणि एफर्ट्स घेतले. त्याला माहिती आहे की विकेट काढणं गरजेचं आहे, विकेट मिळवणं गरजेचं आहे. सो विकेट मिळवली आहे आणि आता समीकरण थोडं क्लोज होताना पाहायला मिळत आहे. न्यू बॅटर आपण पाहिलं तर लिएंडर येत आहेत. या बॉलवर एक वेगळ्या अंदाजामध्ये स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. ड्रॉप स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. ड्रॉप शॉट, बट तिकडे फटका फसला आणि बॅटर आउट लिएंडर. हवेत खेळण्याचा प्रयत्न केला गेला. मैदान तिकडे सोडावं लागेल लिएंडरला. सो आमचे कॅमेरामॅन पण इकडे अश्विन देखील आपले पाहू शकतो. आमचे अश्विन गोपाळे आणि खूप वर्षापासून अश्विन आमचे ओमकार, त्यानंतर संजय विपुल पांडुलकर यांच्या सोबत एक निष्ठेने खूप चांगलं कार्य करतायत आणि मेहनत आहे. लेट्स प्ले. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर रिव्ह्यू आहे. सो बॅटरने रिव्ह्यू घेतलाय. सो चेक करूयात आपण.
आणि बॅटरला इकडे मैदानाच्या बाहेर जावं लागेल. सो दर्शन कामटे पण मैदानाच्या बाहेर जात आहेत. मॅच कुठेतरी आता आपण पाहिलं तर क्रुशल होतीये. इट्स आउट. नवीन बॅटर मॅच मध्ये आता आपण पाहिलं तर कुठेतरी चुरस होण्यापासून लांब होते मॅच. इकडे मात्र डॉट बॉल. ऋत्विक गोरडेच्या हातामध्ये बॉल दिलाय. भन्नाट बेक. या बॉल देखील एक चांगला कडक फटका पाहिला गेला. तिकडे मिसफिल्ड. 4 रन. विकास कांबळे थोडे लेझी गेले तिकडे आणि ठरवून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. तिकडे मात्र थांबवलं गेलं बॅटरला आणि 19 रन झाली धावफलकावरती. या बॉलवर पण फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. रोहन शिल्ले तिकडे या बॉलवर ड्राईव्ह केलं गेलं आणि मॅच मध्ये आता फक्त शेवटचे 6 बॉल आहेत. आणि आमचे संजय पण अगदी 2:30 वाजलेत बट कॅमेरावरती काम का चालू आहे त्यांचं आणि कॅमेरा त्यांचं प्रेम आहे. काही जणांचं बॅट आहे, काही जणांचं बॉल आहे, बट संजय यांचा कॅमेरा आहे. सो संजय कॅमेराला सोडत नाहीयेत. आणि संजय, अश्विन, आमचे ओमकार खूप चांगलं कॅमेरामॅन वर्क करतात. हलकस ड्यू फॅक्टर पण थोडा मॅटर करतो. ड्यू पण पडतोय. सो थंडीचे दिवस आहेत आणि बॉलिंगसाठी पियुष. औपचारिकता फक्त शिल्लक आहे. जॉर्ज 11 कल्याण संघ सुपर 8 मध्ये हळूहळू प्रवेश करत असताना खूप चांगला खेळ केला. रोहन चिल्ले, लॅबो, अफलातून बॅटिंग केली. सुनील विश्वकर्मा, गांगुली सर्व बॉलर्सने पण खूप चांगली फ्री माइंड बॉलिंग केली आहे. आणि थँक्यू थँक्यू. हॅलो. आणि पियुष यांच्या आज सौभाग्यवती देखील मॅचचा आनंद घेतात. क्या बात आहे. म्हणजे त्यांची आज मॅच बघण्यासाठी त्यांच्या धर्मपत्नी देखील मॅचचा आनंद घेतात. लॅबो, क्या बात आहे. डायरेक्ट हिट. लॅबो अगदी एन्जॉय करतात. लॅबो नेहमीच एन्जॉय करत असतात क्रिकेट. सो त्यांना फक्त एन्जॉयमेंट आवडते. चेहऱ्यावर एक खुशी असते. आणि औपचारिकता फक्त शिल्लक आहे. सो शेवटचे 2 बॉल आणि तब्बल 33 रनची गरज आहे.
सो ही मॅच जिंकली आणि दुसरा संघ टॉप 8 मध्ये जाणारा जॉर्ज 11 कल्याण खूप चांगला खेळ करत असताना आपण पाहिलं तर टॉप 8 मध्ये जाऊन पोहोचतोय. प्लेअर ऑफ द मॅच रोहन चिले. एक चांगली कामगिरी केली रोहन चिलेने. अफलातून पहिल्याही मॅच मध्ये खूप चांगला खेळ केला आणि दुसऱ्याही डावामध्ये प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार रोहन चिले. आपण यायचं आपलं प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जायचंय. 16 बॉलमध्ये नॉट आउट 23 रन. शेख अफलातून बॅटिंग, कडक बॅटिंग केली.